प्रचाराचा सुपर संडे आहे। आजच्या शेवटच्या रविवारमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा सर्व उमेदवारांचा प्रयत्न आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे माहीम विधानसभेवर आणि माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकर यांची सध्या जोरदार प्रचार रॅली सुरू आहे। आपल्या सर्व विभागातल्या मतदारांना अभिवादन करतायत, त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। सरवणकर साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर रविवार हा तुमच्यासाठी विश्रांती करण्याचा असतो सर्वांसाठीच, परंतु आज सुपर संडे आहे। किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे? प्रभादेवी दादर माहीम हा संपूर्ण परिसर आजच्या दिवसात मतदारांचे आशीर्वाद घेऊन त्यांना भेटण्याचा आमचा संकल्प आहे। ऊन भयानक आहे, मोठ्या प्रमाणात जनसागर या रॅलीमध्ये सहभागी झाला आहे। गल्लोगल्ली लोक आपण जर पाहिल्या तर त्या सामील होत आहेत। एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। वाटेल त्या परिस्थितीत आपण आपल्यातलाच एक माणूस निवडून द्यावा ही भावना मतदारांमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं आजचा हा जो सगळा उत्साह पाहिल्यानंतर निश्चित विजय हा धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या विचाराचा असेल। एक सुरुवातीचं वातावरण असं होतं की सुरुवातीला सदा सरवणकर यांना महायुतीत एकटं पडल्यासारखं वाटत होतं, कारण का तुमच्याच मित्रपक्षाने अमित ठाकरे जे तुमचे विरोधी आहेत त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता। आता सध्या या विधानसभेमध्ये भाजपचा पाठिंबा तुम्हाला आहे? भाजपचे संपूर्ण पदाधिकारी हे रॅलीमध्ये आहेत, घरोघरी जाऊन फिरण्याचं काम करत आहेत। त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून मला पूर्ण पाठिंबा या चारही पक्षांचा आहे। मला असं वाटतं की मला हे अभिमानाचं आणि कौतुकाचं आहे की लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा पाठिंबा देतात। राज ठाकरे वारंवार मशिदीवरच्या भोंग्यांची गोष्ट बोलतायत, त्यामुळे जे RSSचे विचार आहेत किंवा जे भाजपचे विचार आहेत हिंदुत्ववादी तेच विचार तिकडे मांडतात। त्यामुळे एक मनात भीती आहे का आतून भाजप अमित ठाकरेंसाठी काम? नाही, भीती काही नाही, कारण त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी तशा प्रकारचे आदेश दिले आहेत, कार्यकर्ते कामाला लागलेत। त्यामुळे मला असं वाटतं की भीती आणि किंतु असं काही नाही, लोक उत्साहात काम करतात। निकालानंतर तर सर्व चित्र स्पष्ट करेल, कोणी काम केलंय, कोणी मतदान केलेलं आहे, कोणाच्या वॉर्डात किती मतदान पडलेलं आहे। जर भविष्यात काही दगाफटका कोणी केला तर त्याच्यासाठी काही प्लॅन ठेवलाय वेगळा? नाही, दगाफटका होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वच महायुतीच्या नेत्यांशी बोलणी करून महायुतीने एकदिलाने पाठिंबा जाहीर केलेला आहे। अमित ठाकरे माहीम विधानसभेमध्ये कितव्या नंबरवर राहतील? मला असं वाटतं की त्यांचा नंबर आज कोणी सांगणं कठीण आहे, पण त्यांनी आपलं डिपॉझिट वाचवलं तरी फार मोठी किमया केली असं होईल। एवढी काटेकी टक्कर होईल? हा, नक्की नक्की। शेवटी समोरचा उमेदवार त्याला कमी समजून चालत नाही, लढाई आहे आणि त्यामुळे तुम्ही बोलताय त्या पद्धतीने जर अमित ठाकरेंचं डिपॉझिट जप्त झालं तर राज ठाकरे पराभूत झाल्याची परिस्थिती निर्माण होईल? असं काही नाही, लढाईमध्ये त्यांनी विधानसभेत तुमच्या सभा देखील घेतली। असं आहे की शेवटी मतदार उमेदवाराचं काम आणि उमेदवारांनी केलेलं कर्तृत्व त्याचं हे बघतात। तशा बाबतीत अमितजी हे अगदी कोरे आहेत, कोऱ्या पाठीवर खूप अजून काही लिहायचं आहे। त्यानंतर मला असं वाटतं त्यांना काही रिझल्ट मिळू शकेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।